जामोद या नावाच्या तालुक्यामध्ये सपकाळ साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष पाटील साहेब असतील आणि सर्वच आमचे या जिल्ह्याचे पदाधिकारी, या तालुक्याचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत आज आम्ही या ठिकाणी आलेलो. त्याचं कारण असं, 26 एप्रिल रोजी या तालुक्यामध्ये एका 25 ते 30 वर्षाच्या मुलीचं शव त्या ठिकाणी सापडलं. तिचा गळा कापला होता, तिचा चेहरा जो होता तो जाळण्यात आला होता, त्याच्यावर कुठेही स्किन राहिली नव्हती, नुसतं हाडच तिथं होती आणि वरचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे जाळला गेला होता. आणि मग 26 एप्रिलला ही घटना सापडल्यानंतर पोलिसांचा या बाबतीतला तपास सुरू झाला. एसपी साहेब, ॲडिशनल एसपी याच्यात लक्ष देऊन होते असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं. त्यांनी तिथं त्या धरणाजवळ जाऊन तिथं व्हिजिट सुद्धा तिथं केली आणि व्हिजिट केल्यानंतर मग नंतर बराच तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नजीकच्या एका गावामध्ये, म्हणजे इथून 100 किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये एका वडिलांनी आपली मुलगी ही बेपत्ता झाली अशी कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये मध्य प्रदेशमध्ये दिली होती. मग तिथं पोलीस आपले गेले, महाराष्ट्रातले, त्या वडिलाला धरलं, भावाला धरलं, मग जळगाव जामोदमध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि आणल्यानंतर आम्हाला जे कळालं इथं असलेल्या लोकांकडनं आणि काही व्हिडिओ आम्ही जे बघितले नातलगाचे, त्यांच्या मित्रपरिवारांचे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना उलटं टांगलं, त्यांना मारण्यात आलं, त्यांना बेदम मारल्यानंतर त्यांच्याकडे वधून घेतलं की त्यांची जी मुलगी मिसिंग आहे आणि इथं जे शव सापडली, जी बॉडी सापडली, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती तीच आहे, तिला आम्ही मारलं आणि इथं महाराष्ट्रामध्ये या तालुक्यात आणून तिला टाकलं असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं. वधवून घेतल्यानंतर स्पीडीली पोलिसांकडनं तिथं कारवाई झाली. त्या दोघांना जिथं तो घटना घडली होती, मुलीला मारलं होतं, तिथं नेलं गेलं. तिथं दाखवण्यात आलं की हो तिथे आले, आम्ही कसं मारलं, तिला घरी मारलं, 2 दिवस घरी ठेवलं, मग इथं आणलं. मग इथं आल्यानंतर आम्ही तिचा गळा कापला, तिचा जो चेहरा आहे दुसरीकडे फेकून दिला आणि मग जाळलं, कोणाला काही सापडू नये असं काहीतरी तिथं स्टोरी बनवण्यात आली. आता तुम्ही जर बघितलं तर 28 मे पर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी जसं प्लॅन केल्या होत्या तसंच चालू राहिल्या. पण 28 मे रोजी जी खरी मुलगी आहे त्या वडिलाची, मध्य प्रदेशमधल्या जो काही आदिवासी समाजाचा जो बाप होता त्याची जी खरी मुलगी आहे ती पोलीस स्टेशनला आली, कारण तिच्याकडे सोशल मीडियावर गेलं की तिच्या वडिलाला आणि भावाला जी बाई जिवंत आहे, जी मुलगी जिवंत आहे, तिच्या मर्डरसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली. ती मुलगी आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आणि मग कुठेतरी जी केस पूर्ण केली गेली होती, आदिवासी समाजातल्या, गरीब समाजातल्या लोकांना इथं आणलं गेलं, त्यांना मारलं, भीती दाखवली आणि त्यांना वधवून घेतलं की त्यांनीच तो मर्डर केला, हे सगळं कुठेतरी समोर आलं. या घटनाक्रम तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरीबाला, आदिवासी समाजाच्या लोकांना गुन्हेगार पोलिसांकडनं ठरवण्यात आलं. त्याला लागणारे सगळे पुरावे हे तिथं खोटे बनवण्यात आलं आणि या गरीब कुटुंबातल्या आदिवासी लोकांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. आणि मग हे जी काही प्रक्रिया आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कारण एक पिक्चर तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितला असेल, जय भीम नावाचा. हा जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही बघा. ह्या घटना बऱ्याच राज्यांमध्ये होतात आणि खऱ्या घटनांवर बनवलेला पिक्चर हुबेहूब तशीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर उद्या जाऊन आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी लढतो. सामान्य लोक त्यासाठी लढत असतात, आंदोलन करत असतात आणि मग या लोकांना खोटे तिथं पुरावे दाखवून जर केस केलं गेलं, त्यांच्यावर कारवाई केली गेली तर ही प्रथा ही बरी नाही. त्यामुळे आम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आयजी साहेबांशी बोललो, एसपी साहेबांशी बोललो आणि हा जो आदिवासी समाजावर, गरीब लोकांवर दबाव टाकून जे सगळे काही पुरावे बनवले जातात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, या सगळ्यावर खोलात चर्चा होणं, तपास होणं हे अतिशय महत्वाचं. याच्या जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे, त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठेवलं नाही गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे.
त्याच्याबरोबर अनेक इतर काही विषय जे आपल्याला आमचे सपकाळ साहेब असतील आणि शिंगणे साहेब हे तुम्हाला सांगतीलच. पण ह्याच्यावरून एक जाणवते, आत गेल्यानंतर बरेच सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये सामान्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातात. ही प्रथा अनेक वर्षांपासून या भागामध्ये तिथे केली जाते. त्यामुळे हे जे काही आदिवासी समाजावर झालेला अन्याय, गरिबावर झालेला अन्याय, अशा पद्धतीने ज्या गोष्टी पिक्चरमध्ये दाखवल्या तशाच गोष्टी इथं जर घडत असतील तर ही गोष्ट सोपी नाही, साधी नाही, अतिशय मोठा गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यात जे जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांना तुम्ही तिथं कारवाई झालीच पाहिजे. त्यांना तिथं जेलमध्ये पण टाका, कारवाई जी काय करायची करा, पण हे होणं बरोबर नाही. त्यामुळे आज जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते बिझी असतात आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे. त्यामुळे होम डिपार्टमेंटसाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून अशा घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, महिलांवर ते अत्याचार वाढत असतील, तिथं चोऱ्या चपाट्या त्या ठिकाणी वाढत असतील, भोंदूगिरी जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर मला असं वाटतं त्यांचं डिपार्टमेंटची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यांना दिलं जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून होम डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल आणि या घटना घडण्यापासून कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये ब्रेक लागेल असं आमच्या सगळ्यांचं त्यात मत आहे. आदिवासी समाजाला अॅट्रॉसिटी हा संरक्षण कायदा आहे, याच्यावर सपकाळ साहेब आपल्याला डिटेलमध्ये सांगतील, त्यांची सुद्धा त्या बाबतीतली मागणी आहे. काही राजकीय लोकांचा अंतर्भाव असा तुम्ही उल्लेख केला मध्यंतरी, काय नेमका आरोप आहे तुमचा? हे बघा, जेव्हा अशा जल्लद पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट जेव्हा हालचाली करतं, अजितदादांच्या बाबतीत पोलीस डिपार्टमेंट काहीच करत नाही हे सिद्ध झालंय. बऱ्याच ठिकाणी पॉस्कोची केस असो नाही तर कुठलीही केस असो त्यात पोलीस डिपार्टमेंट कधी एवढं जल्लदपणा दाखवत नाही. पण याच मुलीच्या मर्डरच्या बाबतीत जिला अतिशय वाईट क्रूर पद्धतीने तिथं मारलं गेलं, तिच्याबद्दल जर एवढं जल्लद हे डिपार्टमेंट चालत असेल म्हणजे त्या मुलीचा मर्डर आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी नेत्याचा, नाहीतर बलाढ्य शक्तीच्या व्यक्तीचा, नाहीतर मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या एखाद्या राजकीय व्यक्तीचा, नाहीतर आर्थिक दृष्टिकोनाने बलाढ्य असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा, नाहीतर पोलीस डिपार्टमेंटचा सुद्धा काही ना काहीतरी त्या ठिकाणी संबंध असेल. म्हणूनच पोलीस डिपार्टमेंट एवढं जल्लद गतीने त्या ठिकाणी पळत होतं, काम करत होतं. बाकी ह्याच्यामध्ये एवढं करत नाही. या बाबतीत तुम्ही काय करता त्यामुळे शंका त्या ठिकाणी निर्माण होते. पोलिसांना आम्ही विचारलं की तिथं जे काही वेपन सापडलं, ज्याने त्या मुलीचा मर्डर केला गेला, गळा कापला गेला, त्याच्यावर कोणाचे ठसे आहेत का? ते म्हणले नाहीत. मग आम्ही विचारलं त्या मुलीवर बलात्कार, अत्याचार त्या ठिकाणी झाला, त्याचे काय पुरावे आहेत? ते आमच्यापर्यंत पोहोचला नाही, अजून आम्हाला माहीत नाही. त्यात आम्ही म्हणालो की ठीक आहे, आता त्या मुलीचे जे डीएनए असतो तो वडिलांशी चेक केलाय का, बाई तुम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं का? नाही, ते पण नाही केलं. मग हे सगळ्या गोष्टी न करता सुद्धा तुम्ही एखाद्या गरीबाला डायरेक्ट क्रिमिनल त्या ठिकाणी बनवलं, तुम्ही सिद्ध केलं नाही तर प्रूव्ह केलं आणि त्याला मात्र फाशीवर त्या ठिकाणी लटकवत असतात. हा गरिबावर, आदिवासी समाजावर, सामान्य लोकांवर झालेला अन्याय आहे. इथं जर ह्या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्राच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ह्या होऊ शकतात अशी भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटते. खालच्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते, आपण काही मोठ्या